नरवणे मैदान चालू आहे आणि त्या नरवणे मैदानामध्ये आत्ता टोटल एक 6 सेमी पळून झालेत आणि त्या 6चा निकाल आपल्या हाती लागलेला आहे. आणि नक्कीच चला बघूया कोणकोणते बैल फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेत. सुरुवात करूया. सेमी क्रमांक 1चा निकाल आहे. 1चा निकाल तास क्रमांक 5 मधून धावलेली गाडी सागर फौजी फडतरवाडी या गाडीचा 1 नंबर आला. नक्कीच सुंदर अशी गाडी पळाली. शेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्यासोबत पळाला सागर फौजी यांचा फडतरवाडीकरांचा शाहीर. संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेला हा बैल सोन्या उर्फ धोनी नक्कीच आजसुद्धा गुलालास पात्र झाला आणि नक्कीच या बैलाला जाईल त्या मैदानामध्ये तो गुलाल हा मिळवतोय. आणि नक्कीच एक टॉपचा पैरा जर मिळाला जर टॉपच्या मैदानात नक्कीच हा बैल दाखवून देईल संबंध महाराष्ट्राला की त्याच्याकडे सुद्धा पळ आहे, तो सुद्धा पळू शकतो मोठ्या मैदानामध्ये. नक्कीच बघूया. आता शेवटी कसं असतं, शेवटी पैरा मिळण्यावर असतं, पैरा दुसरा बैलसुद्धा साथ देणारा पाहिजे. नक्कीच सोन्यावर धोनी कोणताही बैल द्या त्याच्या जोडीला, मी वारंवार चर्चा करतोय त्या बैलाची, तो कोणताही बैल द्या त्या बैलाला घेऊन सेमी हा काढतोय आणि गुलालाला जातोय. आणि नक्कीच सागर फौजी फडतरवाडीकरांचा सुद्धा शाहीर तुम्ही बघितले जाईल त्या मैदानामध्ये तो सुद्धा गुलाल हा मिळवतोय. आणि नक्कीच ही दोन्हीचं कॉम्बिनेशन जुळलं आणि आज गुलालासाठी पात्र झाली ही गाडी. सेमी क्रमांक 2चा निकाल 2मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 4 मधून गाडी पळाली. रामभाऊ पाटील आणि तसेच जयपाल भैया तरंग चाकण यांच्या नावाने ही गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. रुबाब आणि सैतान ही जोडी सेमी पास करून फायनलसाठी पात्र झालेली आहे. नक्कीच आता रुबाब पण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो काय पळतोय, काय चीज आहे. आणि नक्कीच संबंध महाराष्ट्र त्या बैलाला बघण्यासाठी मैदानामध्ये जातोय कारण की तो पळतोय आणि गुलालामध्ये सतत राहतोय. नक्कीच त्या बैलाचं सुद्धा कौतुक करावं एवढं कमीच आहे. आणि सैतानसुद्धा चांगलाच पळतोय. नक्कीच सैतान आणि रुबाब या जोडीला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सेमी क्रमांक 3चा निकाल 3मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. पब्लिकनं गाडी पळाली. तास क्रमांक 7 मधून गाडी पळाली. गणेश जाधव धकटवाडी या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर यांनी. आणि नक्कीच या सोन्या ड्रायव्हर यांनी जो 2 बैल पळवले त्यातला एका बैलाचं नाव समजले राजा नावाचं. सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे नक्कीच. आणि सुद्धा ऑब्जेक्शनसुद्धा आलेलं आहे बरं का. 3 क्रमांक सेमीमध्ये बैलाचा पाय पुढे आहे की काय किंवा सुट्टी मेकरचा पाय पुढे आहे की काय याच्यासाठी ऑब्जेक्शन आलेलं आहे. सेमी क्रमांक 3मध्ये चेक करायचं चालू आहे. आणि 1 नंबरमध्ये सुद्धा ऑब्जेक्शन आले ते सुद्धा चेक करायचं चालू आहे. बघूया काय होतंय काय नाही. सेमी क्रमांक 4चा निकाल आहे. 4मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 6 मधून गाडी पळाली. स्वराली संदीप म्हात्रे तसेच प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी ड्रायव्हर पप्पू ड्रायव्हर यांनी जी आहे ती फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र केलेली आहे. नक्कीच सलग 5वा गुलाल या जोडीचा आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल या जोडीचं कारण की तुम्ही बघितलं आरफळकरांचा मुन्ना आदतमधला आणि त्याच्यासोबत पळाला पुसेगावकरांचा पक्षा. आता पक्षा जो आहे तो हिंद केसरी बैल आहे. सतत पुसेगावचं नाव संबंध महाराष्ट्रात या बैलाने केलेला आहे आणि करतोय असा हा पक्षा पुसेगावकरांचा. आणि नक्कीच आरफळचा मुन्नासुद्धा त्याला चांगला साथ देतोय. आणि नक्कीच उगीच आजचा सुद्धा 5वा गुलाल आहे त्यांचा. नक्कीच बघू फायनलसाठी काय कमाल करतायत कारण की हे जोडीचं कॉम्बिनेशन हे चांगलं जुळून येते, चांगला पैरा होतोय. नक्कीच असा पैरा जर जुळून आला तर कायम गुलालामध्ये राहील. परंतु आदत बैल आहे तो नंतर दुसरा होणारच आहे. त्याच्यामुळे बघूया दुसरा तयार होतोय की काय. सेमी क्रमांक 5चा निकाल 5मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 5 मधून गाडी पळाली. मयूर सनस पंधरे या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. पंधरेकरांचा मल्हार पळाला आणि त्याच्यासोबत प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर यांचा बलमा पळाला. सुंदर अशी गाडी स्वतः प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी जी आहे ती फायनलसाठीच म्हणजेच गुलालासाठी पात्र केलेले आहे. बघूया मल्हार आणि बलमा एक चांगली गाडी पळाली. नक्कीच घासाघाशीमध्ये गाडीनं ओव्हरटॅक केला. प्रशांत ड्रायव्हरचं यांचं ड्रायव्हिंग संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. बकासूरची गाडी ते चालवतात, सातारा एक्सप्रेस बलमाची गाडी चालवतात. आणि नक्कीच आजसुद्धा त्यांचा दुसरा हा बलमा आहे, त्यांचा स्वतःचा बलमा आहे. आणि पंधरे मयूर सनस पंधरे आणि त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्यासुद्धा नावाने हा मल्हार पळाला. खूप छान गाडी पळाली. सुंदर अशा गाडीला सेमी करून फायनलसाठी पात्र झालेले आहे. सेमी 6चा निकाल जो आहे तो जरा पेंडिंग आहे. नक्कीच
7 का 8 सेमी पळणार आहेत. नक्कीच आता तुम्हाला 5चे निकाल जे आहेत ते आत्ता मी जाहीर केलेत. 6चा निकाल, 7चा निकाल आणि 8चा निकाल कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.